हाय मित्रांनो, तुम्ही लिनक्स शिकायला सुरुवात केली आहे का? मग तुम्हाला लॅबसुद्धा क्रिएट करावे लागतील. लॅबसाठी तुम्हाला VMware किंवा व्हर्च्युअल बॉक्सचा वापर करून लिनक्स इन्स्टॉल करावा लागेल. म्हणजे तुमच्या लॅपटॉपचे रिसोर्सेससुद्धा खर्च होणार आहेत. त्यासाठी मी तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण उबंटू लिनक्स सर्व्हर क्रिएट करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो सर्व्हर क्रिएट करणार आहोत त्यासाठी आपल्याला हार्डली 3 ते 4 मिनिटं लागणार आहेत. एकदा का सर्व्हर क्रिएट झाला की त्यामध्ये तुम्ही तुमच्या लिनक्सच्या सगळ्या कमांड ट्राय करू शकता. प्लस या लिनक्समध्ये आपल्याला GUI सुद्धा अवेलेबल असणार आहे, म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस, जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये वेब सर्फिंग सुद्धा करू शकता. यामध्ये तुम्हाला चांगल्या स्पीडचा इंटरनेट सुद्धा मिळणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की एखादी वेबसाईट ही व्हायरसने भरलेली आहे तर तुम्ही ती वेबसाईट सुद्धा इथे ओपन करून पाहू शकता. तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपला त्यामुळे काहीही इजा होणार नाही. जेव्हा तुमचं काम होऊन जाईल तेव्हा तुम्ही सर्व्हरला क्लोज करू शकता. एकदा का सर्व्हर क्लोज केला की जेव्हा तुम्ही नवीन सर्व्हर परत क्रिएट कराल तेव्हा तुम्हाला मागच्या सर्व्हरचं काहीही भेटणार नाही. तुम्ही या सर्व्हरमध्ये काहीही इन्स्टॉल करू शकता. तुम्ही याला कसंही वापरू शकता, पण प्रॉब्लेम असा आहे की हा सर्व्हर तुम्हाला 24/7 मिळणार नाही. तुम्ही काही वेळेसाठी या सर्व्हरचा वापर करू शकता, ते सुद्धा फुल फ्लेजमध्ये. पण हा सर्व्हर कधी अर्ध्या तासाने सुद्धा डिस्कनेक्ट होतो आणि कधी 3 ते 4 तास सुद्धा हा कंटिन्यूस चालू राहतो. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात पहिला आपण आपला वेब ब्राउझर ओपन करूया. गुगलमध्ये टाईप करूया गुगल शेल क्लाउड किंवा क्लाउड शेल. स्क्रोल डाऊन करा. लिंक वर क्लिक करा. ओके. असा याचा इंटरफेस असणार आहे. ऑथराइज करावं लागेल तुम्हाला तुमच्या गुगल ID ने. त्याने ऑटोमॅटिक डिटेक्ट केलेलं आहे की तुमचा गुगल ID कोणता आहे आणि त्याच्या बेसिसवरती त्याने काम चालू केलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये फक्त एक कमांड टाकायची. ती कमांड मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ही ती कमांड आहे. एकदा का त्याने सगळ्या रिसोर्सेस डाउनलोड केले की आपल्याला ग्रीन सिग्नल मिळेल. तेव्हा आपल्याला पुढची स्टेप करायची. हे सगळे रिसोर्सेस पूल करतंय. दोन ते 3 मिनिट ते घेतं युजली. तुमच्या इंटरनेटचा जर स्पीड व्यवस्थित असेल तर ते आणखी कमी वेळ सुद्धा घेईल. एकदा का तुम्ही या स्टेजला पोहोचला की तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल ज्याचं नाव आहे वेब प्रिव्ह्यू. तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे चेंज पोर्टचं ऑप्शन येतं. एकदा का चेंज पोर्टचं ऑप्शन आलं की त्यामध्ये तुम्हाला एक पोर्ट नंबर मेन्शन करायचा आहे, जो आहे 6080 आणि चेंज अँड प्रिव्ह्यू. तुम्हाला एका वेगळ्या टॅबमध्ये तुमचं सर्व्हर इन्स्टॉल होताना दिसेल. हा आपला सर्व्हर इन्स्टॉल झालेला आहे. हा तुम्ही पाहू शकता. आपण कमांड प्रॉम्प्ट ओपन करूया. सिस्टम टूल्समध्ये याचे फर्स्ट ऑप्शन आहे. या फर्स्ट ऑप्शनमध्ये जाऊन सिस्टम टूल्स LX टर्मिनल या कमांड प्रॉम्प्टमध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो सर्व्हर भेटला आहे याची कॉन्फिगरेशन काय आहे. त्यासाठी कमांड आहे curl -sl yabs.sh pipe bash. हे तुम्ही पाहू शकता. हा जो सर्व्हर आहे याचा रॅम आहे जवळपास 8 GB. डिस्कची कॅपॅसिटी आहे 94 GB. व्यवस्थित असा सर्व्हर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर वेब ब्राउझिंग करायचं असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. मी रेकमेंड करेल की तुम्ही फायरफॉक्स ओपन करावा. लाईट वेट ब्राउझर आहे. तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या वेबसाईट तुम्ही चालवू शकता ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपवर चालवत आहात. फॉर एक्झाम्पल
आपण यूट्यूब ओपन करूया. हे पहा, जर तुम्ही याचा स्पीड जर चेक केला तर तो सुद्धा आपण पाहू शकतो की चांगला हेवी स्पीड आहे. ओके, तसा इश्यू यायला नाही पाहिजे. आपण वेगळ्या वेबसाईटमध्ये ओपन करूया, सॉरी वेगळ्या टॅबमध्ये. पण तुम्ही पाहू शकता की आपण हार्डली 3 ते 4 मिनिटांमध्ये हा सर्व्हर सेटअप केला आहे. तुम्ही तुमच्या लिनक्सच्या सगळ्या कमांड याच्यामध्ये ट्राय करू शकता. आपण वेगवेगळ्या कमांड सुद्धा ट्राय करूया. तोपर्यंत स्पीड टेस्ट होऊन जाईल. हे तुम्ही पाहू शकता आपल्या कमांड सुद्धा चालत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हा सर्व्हर 24/7 नसणार आहे. आता तुम्ही जे सुद्धा काम कराल, एकदा का तुमचं काम झालं आणि तुम्ही सर्व्हर बंद केला किंवा तुमचा समजा सर्व्हर अर्धा एका तासानंतर डिस्कनेक्ट झाला की तुम्ही जे काम करत होता ते काम तुम्हाला मिळणार नाही. मग त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काम करायचं. पण ही एक फ्रीची सर्व्हिस आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तात्पुरतं 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्ही एक लिनक्सचं उबंटू फुल फ्लेज सर्व्हर क्रिएट करताय आणि तुमचं काम करून झालं की तुम्ही त्याला क्लोज करू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.